चव्हाण आजच भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे। दुपारी 12:30 वाजता देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळेंची प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद आहे। याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली। काल अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती। आता हा प्रवेश आजच होण्याची शक्यता आहे। हे जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, काल अशोक चव्हाणांनी पत्रकारांशी बोलताना 1-2 दिवसात निर्णय घेऊ असं सांगितले, मात्र आज तातडीने हा प्रवेश होईल असं दिसतंय। सुवर्णा 12:30 वाजता महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे येत आहेत। पत्रकार परिषदेसाठी हा निरोप असला तरी जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार आजच अशोक अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। चव्हाण यांचा भाजपात पक्षप्रवेश होईल आणि उद्या आज रात्रीपर्यंत उशिरा भाजपाची राज्यसभेची लिस्ट येईल। त्याच्यामध्ये अशोक चव्हाण हे कदाचित उमेदवार असतील आणि या संदर्भात उद्या अर्ज दाखल करतील। अशोक चव्हाणांबरोबर अमर राजूरकर हे त्यांचे निकटवर्ती आणि कायम समर्थन करणारे काँग्रेसचे माजी आमदार यांचा पक्षप्रवेश असल्याचं तुर्तास सांगण्यात आलेलं आहे। इतर काँग्रेस अशोक चव्हाणांचे जे समर्थक आमदार आहेत ते मात्र तुर्तास आज प्रवेश करण्याची शक्यता कमी आहे। पुढील काही दिवसांमध्ये ते देखील काँग्रेसचे हात सोडत महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या हातात कमळ घेतील असं म्हटलं जातं। त्या दृष्टिकोनाने अशोक चव्हाणांनी देखील लॉबिंग केल्याचं समजतं। राज्यसभेची उमेदवारी पदरात पाडून घेणं तसंच केंद्रात मंत्रिमंडळामध्ये प्रवेश करणं हे अशोक चव्हाणांच्या हाती येते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदावर परत वर्णी लागते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तुर्तास तरी आज स्पष्ट आहे की अशोक चव्हाण म्हटले होते काल की 48 तासामध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, पण अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे। आज दुपारी हा पक्षप्रवेश होतोय। सागर, दुपारी प्रवेश होत असला तरी दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी घडू शकतात, त्यावर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।